Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn English workshop from 10th English lesson 2.2 The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin English workshop from the lesson The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. Question number 1. Who am I? Identify the character from the extract. या ठिकाणी आपल्याला एक एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटला पाहून वाचून त्याचा अभ्यास करून आपल्याला हे ओळखायचं आहे की त्या स्टेटमेंटमध्ये कोण बोलत आहे किंवा कोण आहे. हू एम आय, मी कोण आहे. पहिलं ए, आय एम द वॉशरमॅन्स सन, मी वॉशरमॅनचा मुलगा आहे. हू एम आय, मी कोण आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सीताराम. पुढचा प्रश्न बी, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय, मी या बँकेचा ओनर आहे. मी कोण आहे. उत्तर आहे सेठ गोविंदराम. सी, आय एम द स्वीपर. हू एम आय, मी स्वीपर आहे. मी कोण आहे. नथू. डी, आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय, मी मिसेस श्रीवास्तव यांचा फ्रेंड आहे किंवा यांची फ्रेंड आहे. मी कोण आहे. उत्तर आहे मिसेस भूषण. ई, आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय, मी हेअर ड्रेसर आहे. तर मी आहे दीपचंद. आणि यप, आय हॅव अ क्रूक्ड लेग. हू एम आय, माझा एक पाय लंगडा आहे. मी कोण आहे. तर मी आहे गणपत. क्वेश्चन नंबर 2, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पीपलनगर बँकेच्या ग्राहकांची नावे, कस्टमरची नावे या पाठामध्ये आलेली आहे. तर जी काही नावे आली त्या नावांची एक यादी, लिस्ट आपल्याला बनवायची आहे. तर ती नावे अशी: दीपचंद, एल्डरली जेंटलमॅन, बेगार गणपत, टेलर्स, बिटल सेलर्स, ज्वेलर्स, व्हेंडर्स, एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, तो वाचून आपल्याला दोन्हीही ग्रुप्स मॅच करायचे आहे. ग्रुप ए मध्ये आहे सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, गोविंदराम वॉज. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर. आणि बी मध्ये हॉलिडेईंग इन काश्मीर, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, दॅट माइट सूट नथू, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. आता पाहूया मॅचिंग. पहिलं सेंटेन्स, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नथू. सीताराम हा नथूसाठी एक जॉब शोधत होता जो नथूला सूट होईल. सेकंड, अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. पीपलनगरच्या हिस्ट्रीमध्ये अकॉर्डिंग टू मिसेस भूषणला असं म्हणायचं होतं की हा उन्हाळा आतापर्यंतचा सर्वात हॉटेस्ट होता. थर्ड, गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. गोविंदराम हा काश्मीरमध्ये सुट्यांचा आनंद घेत होता. आणि चौथं, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. मॅनेजरने सर्व कस्टमर्सला सांगितले की तुम्ही आपापल्या घरी जा आणि उद्या परत बँकेमध्ये या. क्वेश्चन नंबर 4, राईट हू सेड टू होम. कोण कोणाला म्हणालं. पहिलं, डोंट रेज सच डस्ट. एवढी धूळ उडवू नकोस. हे वाक्य म्हटलेलं आहे सीतारामने नथूला. सीताराम सेड टू नथू. बी, हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. ही बँक कोलॅप्स होईल असं कोणाला वाटलं असेल किंवा ही बँक कोलॅप्स होईल असा विचार कोणी केला असेल. तर हे उद्गार आहे नथूचे. नथू सेड टू हिमसेल्फ. नथू स्वतःलाच म्हणाला. तिसरं, व्हेअर डीड यू डिसअपियर. तुम्ही कुठे गायब झाले होते. हे म्हटलेलं आहे मिसेस भूषणने त्यांच्या पतीला मिस्टर भूषणला. मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. डी, द बर्ड वॉज फ्लोन. पक्षी उडून गेला. हे म्हटलेलं आहे एल्डरली जेंटलमॅनने दीपचंदला. एल्डरली जेंटलमॅन सेड टू दीपचंद. क्वेश्चन नंबर 5, व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डायलेम्मा. बँकेचा मॅनेजर हा डायलेम्मामध्ये का होता. तो द्विधा मनस्थितीमध्ये का होता. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. 5 ते 6 ओळीमध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. अ बँक मॅनेजर वॉज इन डायलेम्मा बिकॉज अ बिग क्राऊड हॅड गॅदर्ड in front of the bank to withdraw their money.
Sufficient amount of money was not available in the bank and it was not possible to manage money from nearby bank. So bank manager was trying to persuade people to go to their homes and come tomorrow, but people were very aggressive and behaving as if the bank was going to collapse. Owner of the bank said Govindram was out of reach and that's why a bank manager was in dilemma. बँक मॅनेजर हा द्विधा मनस्थितीमध्ये यामुळे होता कारण आज संपूर्ण गाव त्या ठिकाणी विड्रॉल करण्यासाठी आलं होतं आणि सर्व लोक ॲग्रेसिव्ह होते. सर्वांना असं वाटत होतं की जणू काही ही बँक उद्या बंद पडणार आहे आणि जर उद्या ही बँक बंद पडली तर आमचे पैसे आम्हाला मिळणार नाही. म्हणून लोक खूप मोठ्या गर्दीने खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले होते आणि प्रत्येकालाच आपला पैसा हवा होता. आता अचानकच एवढे मोठे लोक आल्यामुळे बँकेमधली जी कॅश होती ती संपूर्ण संपली आणि आता कॅश मॅनेज करणं हे मॅनेजरला शक्य नव्हतं आणि लोकांना कितीही समजावलं तरी लोक घरी जायला तयार नव्हते आणि त्यामुळे बँक मॅनेजर हा द्विधा मनस्थितीमध्ये आला. त्यासोबतच त्या बँकेचा जो मालक आहे सेठ गोविंदराम यांचा पण फोन लागत नव्हता, ते पण आउट ऑफ रीच होते आणि ह्या सर्व कारणांमुळे बँक मॅनेजर हा द्विधा मनस्थितीमध्ये गेला. काय करावं आणि काय करू नये हे त्याला सुचत नव्हतं. क्वेश्चन नंबर 6. क्रॉस आउट द ऑड मॅन. गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिलं स्वीपर, हुलिगन्स, बेगार, डिक्लेअर आणि लॉकर. या ठिकाणी ऑडमॅन आहे डिक्लेअर, कारण डिक्लेअर हा वर्ब आहे आणि स्वीपर, हुलिगन, बेगार आणि लॉकर हे सर्व नाऊन आहे. ऑल आर नाऊन एक्सेप्ट डिक्लेअर्ड अ वर्ब. दुसरा ग्रुप आहे हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली आणि सडनली. तर या ठिकाणी ऑडमॅन आहे सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार आणि बाकीचे जे सर्व आहे ते सर्व आहे ॲडवर्ब्स एक्सेप्ट सॅलरी. सॅलरी हे नाऊन आहे आणि बाकीचे सर्व ॲडवर्ब्स आहे. हरिडली, केअरलेसली, डेफिनेटली आणि सडनली. सी. इमिनंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल आणि शॉकिंग. या ठिकाणी ऑडमॅन आहे पेमेंट, कारण इमिनंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, लेटेस्ट हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, ऑफुल आणि शॉकिंग हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. फक्त पेमेंट हेच नाऊन आहे, म्हणून ऑडमॅन पेमेंट. डी. शब्द आहेत मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग आणि शाउटिंग. प्रत्येक शब्दाला ING लागलेला आहे, परंतु यामध्ये पहिलं मॉर्निंग हा काही वर्ब नाही, परंतु बाकीचे स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग आणि शाउटिंग हे वर्ब पण आहे आणि ॲडजेक्टिव्ह पण आहे. परंतु फक्त मॉर्निंग हा वेगळा आहे, तो नाऊन आहे, म्हणून ऑडमॅन आहे मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. खाली काही शब्द दिलेले आहे जसं की टूर, शॉप, विंडो आणि लेग. तर या शब्दांना डिस्क्राईब करणारे वर्ड्स या पाठामध्ये आलेले आहे ते आहे कस्टमरी टूर, फोटोग्राफी शॉप, प्लेट ग्लास विंडो, क्रुक्ड लेग. क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील टेबलमध्ये आपल्याला व्हर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब एकच शब्द दिलेला राहील, तर आपल्याला तो शब्द व्हर्ब कसा, नाऊन कसा, ॲडजेक्टिव्ह कसा आणि ॲडवर्ब कसा, तर आपल्याला हे पाहायचं आहे. तर बघा, पे पेमेंट, पेएबल, पेएबली. सडननेस हा नाऊन आहे, सडन ॲडजेक्टिव्ह आणि सडनली ॲडवर्ब. सडनचं वर्ब होत नाही. डिक्लेअर हा वर्ब आहे, डिक्लेरेशन नाऊन, डिक्लेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि डिक्लेरेटिव्हली ॲडवर्ब. चिअर वर्ब, चिअरफुलनेस नाऊन, चिअरफुल ॲडजेक्टिव्ह आणि चिअरफुली ॲडवर्ब. तर अशा प्रकारे हा चार्ट कंप्लीट केला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 9. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काही कॅरेक्टर्स दिलेले आहे, त्यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूया. पहिलं, नथू. नथू वॉज द स्वीपर बॉय वर्किंग फॉर पीपल नगर बँक. ही वॉज नॉट बीइंग पेड रेग्युलरली अँड सो ही वॉज अनॉइड. नथू हा एक स्वीपर बॉय होता. तो एका बँकेसाठी काम करत होता, परंतु काही दिवसांपासून त्याला पेमेंटच होत नव्हतं, म्हणून तो नाराज होता. व्हेन ही केम टू नो दॅट द बँक वॉज गोइंग टू कोलॅप्स, ही डिटरमाइंड टू आस्क फॉर हिज पेमेंट टू द बँक मॅनेजर.
ज्यावेळेला त्याला हे माहीत झालं की आता बँक कोलॅप्स होणार आहे, त्याने ठरवलं की मी माझं पेमेंट आज बँक मॅनेजरला किंवा बँक ऑथॉरिटीला मागणार. इन द एंड वी फाइंड ही संक इन डीप थॉट विथ अ क्वेश्चन हू वुड हॅव थॉट दॅट धिस बँक वुड कोलॅप्स. आणि शेवटी आपल्याला हे दिसतं की तो एका डीप थॉटमध्ये गुंग झालेला आहे आणि तो विचार करत आहे आणि स्वतःलाच तो म्हणत आहे की कोणाला वाटलं असेल की ही बँक कोलॅप्स होईल किंवा कोणी असा विचार केला असेल की ही बँक कोलॅप्स होणार आहे. तर अशा विचारामध्ये तो गळून गेलेला आहे. तर अशा प्रकारे आहे नथू. दुसरं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव लिव इन पीपलनगर. सीताराम यूज्ड टू रीच प्रेस क्लॉथ to Mrs. Srivastav. She came to know that bank was not paying their customers from सीताराम. आता मिसेस श्रीवास्तव ही पीपलमध्ये राहणारी एक महिला आहे. सीताराम हा तिच्या घरी प्रेस केलेले कपडे घेऊन जायचा आणि सीतारामनेच तिला सांगितलं होतं की पीपलनगर बँक तिच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पेमेंट करत नाही. मिसेस भूषण वॉज हर फ्रेंड. व्हेन मिसेस श्रीवास्तव वॉज ऑन हर कस्टमरी टूर फॉर शॉपिंग, she told the news about bank to her friend Mrs. Bhushan, and in this way rumor was spread in the city that the bank was going to collapse. एक दिवस मिसेस श्रीवास्तव ह्या कस्टमरी टूरसाठी शॉपिंगसाठी बाहेर गेल्या आणि बाहेर जाताना त्यांना आपली मैत्रीण मिसेस भूषण भेटल्या. त्यावेळेला मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना सांगितलं की पीपलनगरची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पेमेंट करत नाही आणि आता ती बँक कोलॅप्स होणार आहे. आणि अशा प्रकारे बँक कोलॅप्स होत आहे ही न्यूज सर्व पीपलनगरमध्ये पसरली आणि अशा प्रकारे अफवा पण पसरवल्या गेली. पुढचं कॅरेक्टर आहे सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द बँक पीपलनगर. सेठ गोविंदराम हा पीपलनगर बँकेचा ओनर होता. ही वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तो काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवत होता. अँड ही वॉज टोटली अनअवेअर ऑफ द इव्हेंट विच टूक प्लेस इन पीपलनगर ॲज ही वॉज आउट ऑफ रीच. पीपल कन्सिडर्ड ॲज इफ ही हॅड प्लेड अवे. सेठ गोविंदराम हे काश्मीरमध्ये असल्यामुळे त्यांना पीपलनगर बँकेमध्ये काय चालू आहे किंवा पीपलनगर या गावामध्ये कुठला इन्सिडेंट घडला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. आणि लोकांनी जेव्हा सेठ गोविंदराम यांना फोन लावून बघितले पण त्यांचा फोन लागला नाही, ते आउट ऑफ कव्हरेज होते, तेव्हा लोकांना असं वाटलं की ही बँक बुडणार आहे आणि आता या बँकेचा मालक सेठ गोविंदराम सर्व पैसे घेऊन पळून गेलेला आहे. पुढचं कॅरेक्टर आहे सीताराम. सीताराम वॉज द वॉशरमॅन्स सन. सीताराम हा वॉशरमॅनचा मुलगा होता. ही वॉज नथूज फ्रेंड. ही यूज टू कॅरी प्रेस्ड क्लॉथ टू हिज कस्टमर्स हाऊसेस. सीताराम हा नथूचा मित्रसुद्धा होता आणि तो लोकांचे धुतलेले आणि प्रेस केलेले कपडे त्यांच्या घरी पोचवायचा. व्हेन ही नोटीस नथू रेझिंग डस्ट ही थॉट देअर वॉज सम प्रॉब्लेम अँड व्हेन ही एन्क्वायर्ड अबाउट द पेमेंट ही केम टू नो दॅट नथू वॉज नॉट बिंग पेड रेग्युलरली. एक दिवस त्याला नथू झाडत असताना भरपूरच धूळ उडवत होता आणि त्यावरून सीतारामने एक अंदाज बांधला की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मग त्याने चौकशी केली आणि मग त्याला माहीत झालं की बँक नथूला पेमेंटच करत नाही आणि म्हणून नथू नाराज पण आहे. ही वॉज हेल्पफुल टू नथू ॲज ही ट्राईड टू फाइंड आउट न्यू जॉब फॉर हिम. सीताराम हा नथूसाठी हेल्पफुल आहे. तो त्याला मदत करतो आणि नथूसाठी एक नवीन जॉब पण त्याने शोधला किंवा शोधण्याचा प्रयत्न करतो. ही इज द फर्स्ट पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ र्युमर इन द सिटी. तो पहिलाच व्यक्ती आहे जो सिटीमध्ये अफवा पसरवण्यासाठी जबाबदार आहे. दॅट बँक वॉज गोइंग टू कोलॅप्स. की बँक ही कोलॅप्स होणार आहे. सीताराम वॉज हॅप्पी ॲज ही हॅड नो अकाउंट इन पीपलनगर्स बँक. आणि जेव्हा त्याला हे माहीत झालं की पीपलनगरची बँक डुबणार आहे तेव्हा तो खुश होता, कारण त्या बँकेमध्ये त्याचं कुठलंही अकाउंट नव्हतं. त्याने एकही पैसा त्या बँकेमध्ये ठेवला नव्हता. क्वेश्चन नंबर 10. एक्सपांड द थीम इन अ राईटअप ऑफ अबाउट 20 लाईन्स. 20 ओळीमध्ये आपल्याला एक थीम स्पष्ट करायची आहे. थीम आहे Rumors are spread by fools and accepted by greater fools. अफवा ह्या मूर्खांकडून पसरवल्या जातात आणि त्या त्यांच्याही पेक्षा मोठ्या मूर्खांकडून त्या ॲक्सेप्ट केल्या जातात. Rumors are the false news which are spread by some people, knowingly, unknowingly. कधीकधी अफवा ह्या जाणतेपणी आणि अजाणतेपणी सुद्धा पसरवल्या जातात.
Sometimes we don't know about the thing or we don't want to know the reality of the thing. कधी आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते आणि कधी असं होतं की आपण ती गोष्ट माहीत करून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. अँड वी जस्ट गो ऑन कॉमेंटिंग ओवर इट. आणि आपण एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देत जातो. पीपल हॅव द टेंडन्सी टू एक्सटेंड द मॅटर इन व्हेन. लोकांची एक टेंडन्सी असते की छोट्या मॅटरला ते खूप एक्सटेंड करतात, खिचतात, खूप मोठं बनवतात. इन वेन म्हणजे व्यर्थ. अँड इन दिस वे अ लिटिल थिंग्स गो ऑन स्प्रेडिंग ॲज अ माउंटेन. आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ह्या पर्वताप्रमाणे मोठ्या बनतात, खूप मोठं काहीतरी आहे असं भासवले जाते. रुमर्स आर व्हेरी डेंजरस. ह्या फार डेंजर असतात. दे कॅन स्पॉईल वन्स बिझनेस. यामुळे कुणाचा बिझनेस पण स्पॉईल होऊ शकतो. अफेक्ट वन्स कॅरेक्टर. कुणाचं चरित्र पण अफेक्ट होऊ शकते. अँड पीपल अफेक्टेड बाय सच रुमर्स मे एंड देअर लाईफ ऑर ब्रेक डाऊन रिलेशन्स विथ अदर्स. आणि रुमर्समुळे ज्या लोकांना अफेक्ट झालेला आहे ते लोक कधीकधी त्यांचं जीवन पण संपवतात आणि बऱ्याच लोकांचे संबंध पण खराब होतात. Some people spread rumors for their own interest and mostly such rumors are inspired by political or social touch. कधीकधी राजकीय दृष्टीने आणि कधीकधी सामाजिक दृष्टीने प्रेरित होऊन सुद्धा काही लोक काही अफवा पसरवत असतात. तर अशा अफवा पसरवण्यामागे या लोकांचा काहीतरी उद्देश असतो. These people run behind the welfare of themselves without looking into the matter of others. या लोकांना दुसऱ्यांचं काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त स्वतःचं वेलफेअर करणं असतं. पीपल आर अफेक्टेड बाय सच रुमर्स. रुमर्स कॅन बी स्टॉप्ड ॲट वन्स इफ वी ॲनालाइज ऑर चेक द फॅक्ट. जर आपण फॅक्ट चेक केली, काय वास्तविकता आहे ती जर जाणण्याचा प्रयत्न केला तर अफवा पसरतच नाही. अफवांना आपण जागेवरच थांबवू शकतो. व्हेन समवन इज स्प्रेडिंग rumor, spreader is very confident and so listener cannot understand whether the news is real or fake. ज्यावेळेला एखादी अफवा पसरते आणि जो कोणी पसरवणारा असतो तो स्प्रेडर, तो एवढा कॉन्फिडंट असतो की ऐकणाऱ्याला असं वाटते की तो जो काही सांगत आहे, जे काही सांगत आहे ते बरोबर आहे, खरं आहे. आणि म्हणून आपण अंडरस्टँड करू शकत नाही की काय खरं आहे आणि काय खोटं. अँड ही जस्ट गोज ऑन स्प्रेडिंग द सेम न्यूज. आणि आपण पण मग तीच ऐकलेली गोष्ट स्प्रेड करत जातो. हेन्स इट कॅन बी सेड रुमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ह्या अफवा मूर्खांद्वारे पसरवल्या जातात आणि त्याहीपेक्षा मोठ्या मूर्खांच्या माध्यमातून त्या ॲक्सेप्ट केल्या जातात. क्वेश्चन नंबर 10B. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. पुस्तके आपले खरे मित्र असतात. ही थीम, ही संकल्पना आपल्याला दिलेल्या चार्टच्या माध्यमातून त्या चार्टचा वापर करून आपल्याला एक्सप्लेन करायची आहे इन 20 लाईन्स. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. वी डोंट फील लोनलीनेस वेन देर आर बुक्स विथ अस. ॲज रिअल फ्रेंड्स नेवर बिट्रे, द सेम आर द बुक्स. व्हेन वी ट्रॅव्हल अलॉंग विथ बुक्स वी डोंट नीड एनी अदर कंपनी. बुक्स आर अवर रिअल कंपॅनियन, provide us tremendous knowledge. By reading different types of books, we come to know the treasures of the world, and books provide us the real treasure, that is knowledge. They give us confidence and courage to speak. बुक्स हे आपले खरे मित्र असतात आणि ते आपल्यासोबत जेव्हा असतात तेव्हा आपल्याला एकटं वाटत नाही. ते आपले खरे मित्र असल्यामुळे आपल्याला ते कधीच बिट्रे करत नाही, धोका देत नाही. आणि ज्या वेळेला पुस्तके आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला कुणाचीही गरज वाटत नाही. पुस्तके आपल्यासाठी ट्रिमेंडस नॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करतात. वेगवेगळ्या बुक्सच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या नॉलेज, वेगवेगळा खजिना, ज्ञानाचा खजिना आपण प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे पुस्तके आपल्याला ज्ञानाचा खजिना देतात. तो ज्ञानाचा खजिना म्हणजे ज्ञान, नॉलेज. आणि पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यामध्ये करेज आल्यामुळे आपण कुठेही बोलू शकतो. When we are engaged in readings, we focus on a particular thing and we need not go behind unwanted things. In this way, books keep us away from bad or unwanted habits. It helps us to develop our personality. We become very polite and knowledgeous. As we get the treasures of knowledge from books, it helps us to improve several skills like language skill, speaking skills. If we look at the benefit of reading books,
We can compare books with our real friends. Books are more genuine than any friend. जर आपण पुस्तके वाचण्यामध्ये एंगेज झालेलो असेल तर आपण कशावर तरी फोकस करतो आणि त्यामुळे आपण अनवॉन्टेड ज्या काही अनावश्यक गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात, वाईट सवयी असतात, त्यांच्या मागं आपण लागत नाही. तेवढा वेळच आपल्याला मिळत नाही, कारण बुक्स आपल्याला एंगेज करतात. तर अशा प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी पण डेव्हलप होते. आपण पोलाईट बनतो, नम्र बनतो, नॉलेजियस बनतो, आपण ज्ञानाने परिपूर्ण बनतो. पुस्तकांमुळे त्यांच्या वाचनातून आपल्यामध्ये वेगवेगळी कौशल्य निर्माण होतात. काही लँग्वेजशी संबंधित स्किल्स, स्पीकिंग स्किल्स डेव्हलप होतात. पुस्तकांचे बेनिफिट्स आपल्याला भरपूर आहेत. जर आपण पुस्तकांपासून होणाऱ्या बेनिफिटचा, फायद्याचा जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो, आपण कम्पेअर करू शकतो की पुस्तके ही एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे असतात. किंबहुना पुस्तके ही एखाद्या चांगल्या मित्रापेक्षाही चांगली असतात. ते आपले खरेखुरे मित्र असतात. प्रश्न क्रमांक 11 प्रोजेक्ट. कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी आपल्याला करायला सांगितली आहे. तर पुस्तकांची नावे आहे पुढीलप्रमाणे: द रूम ऑन द रूफ, द नाईट ट्रेन ॲट देवली अँड अदर स्टोरीज, रोड्स टू मसुरी, द ब्ल्यू अम्ब्रेला, रस्टी, द बॉय फ्रॉम द हिल्स, डेली इज नॉट फार, द रस्किन बॉन्ड चिल्ड्रन्स ओमनिबस, टेल्स अँड लिजेंड्स फ्रॉम इंडिया, A Flight of Pigeons, Book of Humor, A Season of Ghost, Our Trees Still Grow in India, Rain in the Mountain, A Book of Simple Living, A Face in the Dark and Other Hauntings, Falling in Love Again, Death Under the Devdar, Tales of Fosterganj, Maharani, Susanna's Seven Husbands, Angry River, The Hidden Pool, The Perfect Murder, Tigers for Dinners, All Roads Lead to Ganga, Funny Side Up. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम द लेसन द बॉय हू ब्रोक द बँक रिटन बाय रस्किन बॉन्ड. आणि मित्रहो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु अँड थँक्स अ लॉट फॉर बिंग विथ मी. थँक्यू.